न्यूज फॉरवर्ड. ज्यांनी आज आपल्या काल्याच्या कीर्तनाला हातभार लावले आणि आपल्या वाणीनं हे आवाज कमी होते, आपल्या वाणीनं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं. असे सय्यद महाराज जलाल, आमचे दुसरे गुरुवर्य शेलगावकर बाबा, या ठिकाणी उपस्थित असलेले या मतदारसंघाचे आमदार नारायणराव कुचे, मंचावर उपस्थित असलेला बाबा बरोबर आलेला सर्व संच, आमचे सहकारी आणि या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो, गेले 7 दिवस या ठिकाणी आपण कीर्तन, भजन, प्रवचन ऐकता आणि आज त्याचा समारोपाला साधारणतः मी येत असतो, कधी कधी येणं होत नाही. आजही मला शंका होती की मी येईल का नाही, परंतु मला सय्यद महाराजाला प्रत्यक्ष पाहण्याची स्वतःची मनाची इच्छा होती. मी ऐकून सगळं आहे, जसे ते मला ऐकून येत. तर दोघं असे एकाच व्यासपीठावर आम्ही कधी आलो नाही. मी बऱ्याच व्यासपीठावर जातो, आळंदीला अनेक वेळेस जातो, पंढरपूरला जातो, शेगावला जातो, शिर्डीला जातो, तिरुपतीला जातो. देशातलं एकही संस्थान माझं सुटलेलं. मी 4 धाम केले याच वयात. बद्रीनाथला गेलो, केदारनाथला गेलो, देवधर्म सगळे करतो, पण जेव्हा वेळ मिळून तेव्हा होतो. मी परवा हैदराबादला होतो, काल मी कलकत्त्याला होतो संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. पण डोक्यात होतं की आपला सप्त्याचा समारोप आपण राजूरला गेलो पाहिजे आणि म्हणून मी मुद्दाम आज या ठिकाणी आलो. तुमच्याकडे सगळ्यांकडे पाहून मला आनंद वाटला की अजूनही आपल्यामध्ये या भावना जिवंत आहे, जागृत आहे. काही काही लोक नास्तिक असतात, ते असं म्हणतात काय सप्त्यात जाऊन तरी काय करणार, परंतु ही एक शक्ती आहे, ही एक ताकद आहे, नक्कीच उपयोगी येते. ही गोष्ट लक्षात घ्या. हे वर्षच चांगलं आहे. आता आपण बघितलं असेल की 500 वर्षापूर्वी त्याचा वाद त्या ठिकाणी सुरू होता आणि सन्माननीय कोर्टाने निर्णय दिला की याच ठिकाणी रामाचा जन्म झाला, या ठिकाणी मंदिर व्हावं आणि एका थोड्याशा अंतरावर मस्जिद व्हावी, अशा प्रकारचा निकाल दिला. दोन्ही समाजाने त्याला मान्यता दिली. कुठल्याही प्रकारचं देशामध्ये वातावरण खराब न होता त्या ठिकाणी 22 तारखेला प्रभू रामचंद्राचं भव्य मंदिर त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. सय्यद महाराज कधी एकत्र येऊन एखादा मोठा उत्साह या राजूरला साजरा झाला नाही, एवढा मोठा उत्साह या ठिकाणी या भागातल्या मंडळीनं त्या टायमाला साजरा केला. दररोज अयोध्येला लोक दर्शनाला जातात. माझी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती आहे की आपणही एकदा का होत नाही अयोध्येला जाऊन आपण दर्शन घ्यावं, अशी मी आपल्याला सगळ्याला आग्रहाची विनंती करतो. आपण जालन्याहून रेल्वे पण काढणार आहे जायला, काय नाही, 2100 रुपये तिकीट आहे. ज्याला कोणाला यायचं असेल त्यांनी नावाची नोंदणी आमच्या संस्थांमध्ये जर करून दिली तर जरूर तुम्हाला नेणे, आणणे, जेवणे, झोपणे सारी व्यवस्था मी करीन. एवढं मी तुम्हाला आजच्या पैसे 60 वर्षाच्या पुढचे येऊ नका, आपला परत यायचं. तर राजूरचं वर्णन या सगळ्या मंडळीनं खरं तर आता केलेलं आहे की राजूर हे संस्थान
इथं बसलेली जे सगळे माझ्या पुढं बसलेली टीम आहे, त्या सगळ्यांचं सहकार्य, गावकऱ्यांचं सहकार्य हे कोण्या एकाचं काम नाही आहे. मी तर आपला निमित्त मात्र आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी मला गेली 35 वर्ष आमदार खासदार ठेवलं आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या वर्षी मी खासदार म्हणून मला तुम्ही इथं बनवणार. त्यामुळं ही सेवा करण्याची एक संधी आहे, काही राजकारण म्हणून मी करत नाही. या मंदिराला मी जेव्हा या मंदिराचा सचिव झालो तेव्हा आम्ही मार्बल कसा बसवावा, मार्बल करायचं असं ठरलंय. तेव्हा 2.5 कोटी रुपये मार्बलला लागणार होते आणि 2,500 रुपये आमच्या खात्यात जमा होते. परंतु देणारी मंडळी आहेत बाहेरची, सगळीकडे जाऊन आम्ही पदर पसरला, लोकांनी आम्हाला पैसे दिले, मार्बल बसवला. कल्पना आली एका भक्ताकडून की याला चांदीचं सिंहासन केलं पाहिजे. आम्ही प्रत्येक भक्ताला, आमच्या जवळचे जे कोणी दोस्त मित्र असतील, कोणी पुढारी असतील, कोणी उद्योगपती असतील, प्रत्येकाला सांगितलं मी 2-2 किलो चांदी द्या. कोणीही 1 क्विंटल चांदी द्या असेल तर आम्हाला लागणार नाही. 2-2 किलो चांदी द्या. सगळ्यांनी 2-2 किलो चांदी दिली आणि 100 किलोचं चांदीचं सिंहासन आम्ही गणपतीला केलं. पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही आता 12-14 कोटी रुपये, राजूरला प्यायला पाणी नव्हतं, 12-14 कोटी रुपयाची योजना आत्ता राजूरला काम चालू आहे. मला असं वाटतं यावर्षी योजना पुरी होईल. टाक्याचं काम पूर्ण झालंय. आणि राजूरच्या रस्त्याच्या बाबतीत जे बाबांनी वर्णन केली, गोष्ट खरी आहे की मी ज्यापर्यंत सत्तेत नव्हतो तोपर्यंत भोकरदनचे लोक देऊळगाव राजा मार्गे जायला लागले होते. आणि सगळ्यात मोठं काम जर काय झालं असेल तर राजूरला 4ही बाजूनं सिमेंटच्या रोडनं आपण जोडलाय. देऊळगाव राजाला जा सिमेंट रोड आहे, हसनाबादला या मार्गे भोकरदनला सिमेंट रोड आहे, जालन्याला जा सिमेंटचा रोड आहे, संभाजीनगरला जा सिमेंटचं रोडचं काम आलं, तिकडून जवळपास दबाडीपर्यंत सिमेंटचं रोड आलंय, सिमेंटचं काम आलंय. भोकरदनचा रस्ता तुम्ही सगळ्यांनी पाहिलाच आहे. 4ही बाजूनं सिमेंटच्या रोडनं या राजूरला जोड्यावर कनेक्टिव्हिटी वाढली, येणं जाणं वाढलं आणि त्यामुळे या ठिकाणी व्यापार उद्योग सुद्धा चांगल्या प्रमाणात वाढलेला आहे. पण व्यापार उद्योग वाढला तर या ठिकाणी काहीतरी व्यापार करण्यासाठी व्यवस्था पाहिजे. म्हणून शासनाकडून आम्ही 25 कोटी रुपये आणले आणि 100 गाळ्याचं बांधकाम केलंय. त्या गाळ्याचा लिलाव मागच्या महिन्यामध्ये आम्ही ऑनलाईन पद्धतीने केला. कलेक्टरला सांगितलं हा लिलाव तुम्ही सांभाळा, गाळे कशी द्यायची तुम्ही पहा, कोणत्या पद्धती द्यायची तुम्ही पहा, मला मध्ये टाकू नका, कारण मी पुढारी आहे. मी जर गाळे वाटायला बसलो तर मला कैलास कुंबळे दिसन, मला सांडू कुंबळे दिसन, मला आप्पा कुंबळे दिसन, तर जवळचे कार्यकर्ते येत नाही. त्याच्यामुळे माझ्यावर 4 नगून कलेक्टरच्या हातात दिलं आणि त्यांनी पद्धतशीरपणाने गाळे वाटप केलं. कुठल्याही प्रकारची तक्रार आली नाही. मी तो एवढंच करून चालणार नाही, याच्यापेक्षा अजून काही जास्त करणं गरजेचं आहे. या काही महिला उभ्या आपल्याला दिसतात. हर चतुर्थीला किमान 700 महिला आणि पुरुष या ठिकाणी सेवेकरी म्हणून येतात आणि त्या फक्त त्यांची बैठक घेत असतो. फक्त या ठिकाणी पडलं काडी कचरा सफाई हे करण्याचं काम महिला, गावातून एका गावातून 10-10, 5-5 महिला येतात आणि बिचाऱ्या पूर्ण दिवसभर आम्हाला काही न मागता पूर्णपणानं देवाची सेवा या चतुर्थीच्या दिवशी ते करत असतात. तुमच्यापैकी जर कोणाला सेवेकरी म्हणून एखाद्या चतुर्थीचा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या मारुतीच्या मंदिरामध्ये नाव नोंदवा. खरं तर पुरुषाने सुद्धा काही लोकांनी भाग घेतला पाहिजे. हे संस्थान एकाचं नाही, हे संस्थान एकाच्या हातानं मोठं होणार नाही. तर तुम्ही आम्ही सगळेजण या संस्थानला मोठं करण्याचा आपण खऱ्या अर्थानं प्रयत्न केला पाहिजे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सगळ्यात मुश्किलचा होता राजूरला. मला आठवतं मी आमदार झालो त्या टायमाला 11 किलोमीटरहून पाणी आम्ही जळगावांच्या पलीकडून अकोला देवच्या धरणात पण पाणी भेटत नव्हतं. पहिलं काम मी जर काय केलं असेल, इथं जर पाणी पाहिजे असेल तर आजूबाजूला धरणं केल्याशिवाय जमणार नाही. पहिलं धरण केलं चांदई अकोला. धार दाबाच्या टायमाला लोकांनी दगडं मारले मला की आमच्या जमिनी चालल्या, इथं धार दाबू नका, आम्ही दाबू देणार नाही. दगडं खाल्ले तरी धार दाबली. नंतरचं धरण केलं बाणेगावला, त्या ठिकाणी खूप शिव्या खाल्ल्या. एका निवडणुकीत आमचा माणूस पराभूत झाला की रावसाहेब दानवेंनी धरण केलं म्हणून आम्ही तुम्हाला मत देत नाही. नाही दिलं चला ना मला, पण धरण केलं. तर आज विचार करा, जर चांदेच धरण आणि बाणेगावचं धरण नसतं तर एवढा सप्ताह या ठिकाणी झाला नसता. आणि त्यामुळे पाण्याची व्यवस्था झाली, रस्त्याची व्यवस्था झाली. राजूरला आता कुठल्या प्रकारची कमी नाही. फक्त आपली भावना या संस्थांशी जोडलेली राहावं अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो. आणि सय्यद महाराजाला पुन्हा एकदा विनंती करतो
की पुढच्या वर्षी महाराज मी रिकामा राहणार आहे. यावर्षी आता रोज काही ना काही कुठं ना कुठं जावं लागतं. मंत्री असल्यामुळे देशभर फिरावं लागतं. नाही तर पूर्वीच्या काळात सप्त्यामध्ये मी स्वतः पूर्ण 8 दिवस सोबत राहायचो. आणि त्या टायमाला जरा कार्यकर्ते सक्षम नव्हते. आता आपले कार्यकर्ते गावकरी सक्षम झाले. त्यामुळे मी एकदा येतो, दोनदा येतो, आढावा घेतो, कोण महाराज बोलवायचे, काय महाराज बोलवायचे याची यादी ते माझ्यापुढे ठेवतात. आणि एकदा महाराजाचं सिलेक्शन करून दिलं तर मी त्यांना सांगतो, गावात जेवढी वर्गणी होईल तेवढी वर्गणी करा आणि जेवढं कमी पडेल तेवढं मला सांगा. एवढंच काम राहिलं पहा. त्याच्यापेक्षा आमचे लोक सक्षम झाल्यामुळे ते सगळेजण करतात. आमचे महाराज यांच्यावर आम्ही या ठिकाणी जबाबदारी देत असतो. त्यामुळे तुम्ही सगळेजण वेळेवर येऊन आम्हाला या ठिकाणी प्रबोधन करतात. त्यामुळे मी तुमचेही आभार मानतो. जी मंडळी तुमच्या सोबत आली त्या सगळे महाराज मंडळीचा आभार मानतो. आणि खरे आभार तुमचे सगळ्यांचे मानतो की आम्ही जरी कितीही मोठा चांगला कार्यक्रम ठेवला तर प्रतिसाद भेटत नसतो. आजकाल कोणी येत नाही. येतात पण चला हवा येऊ द्या कार्यक्रम जर असला टीव्हीवरला मग त्याला पहा किती गर्दी. पण अशाही देव धर्माच्या कामाला तुम्ही येता, 8-8 दिवस बसता आणि या ठिकाणचं प्रवचन ऐकता. याबद्दल आपले सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.